स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचं शुभ जावो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते. मैत्रिणींनो, मोहिनी एकादशी जवळ चाललेली आहे, तर त्या एकादशीचं महत्त्व काय, कथा, पूजाविधी, मंत्र हे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया. मोहिनी एकादशीचं महत्त्व. वैशाख शुक्ल एकादशीला आपण मोहिनी एकादशी म्हणतात. तर भगवान विष्णूंची पूजा केल्याने पापांचा नाश होतो, मोक्ष प्राप्त होतो, म्हणून आपल्याला हे एकादशीचं व्रत करायचं आहे. यामागची प्राचीन कथा काय आहे? द्युतिमान नावाचा एक राजा होता. त्याचा मुलगा दृष्टबुद्धी वाईट मार्गाला लागला. वनात भटकताना त्याला ऋषी कौंडिन्य भेटले. त्यांच्या सांगण्यावरून त्याने मोहिनी एकादशीचे व्रत केले, त्यामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाले. ही यामागची कथा आहे. तर आता पूजाविधी काय आहे ते जाणून घेऊयात. तर सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यायचे, पूजास्थळ स्वच्छ करायचे, भगवान विष्णूंची मूर्ती ठेवून फुलं तुळस अर्पण करायची, दिवा लावायचा आहे, मंत्र लावा म्हणायचा आहे, कथा वाचायची, उपवास करायचा आहे, संध्याकाळी आरती म्हणून घ्यायची, द्वादशीला पारणं करायचे. तर मंत्र काय आहे ते मंत्र पण आता आपण जाणून घेऊयात. पहिला मंत्र असा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आणि दुसरा मंत्र, शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम. दोन्हीपैकी कुठल्याही एका मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तर सगळ्यांना मोहिनी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.